brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। रुपालीताई चाकणकर आपल्या सोबत आहेत। ताई, राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभलेल्या आहेत, काय भावना आहे तुमची? हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि सातत्याने महाराष्ट्रात प्रश्न विचारला जायचा की महिला उपमुख्यमंत्री किंवा महिला नेतृत्व, महिला मुख्यमंत्री हे महाराष्ट्राला कधी मिळेल। मला असं वाटतं आज मी त्या विचाराचा सन्मान करते। आज खरं तर ज्या परिस्थितीमध्ये शपथविधी झालेला आहे ती परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या परिस्थितीमध्ये झालेला आहे, पण निश्चितपणाने आदरणीय वहिनी दादांची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलतील आणि दादांचं स्वप्न होतं जनसेवेचं। खरं तर भावना महत्त्वाच्या आहेतच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन कर्तव्य त्याहून महत्त्वाचं आहे। या कर्तव्याला प्राधान्य देण्याचं काम त्यांनी केले। शेवटी जन्म देणारी मातृतुल्य आई आणि अर्धांगिनी ह्यांच्या वेदना दुःख हे अफाट आहे, पण ते सहन करण्याची ताकदही त्यांना मिळो। पण महाराष्ट्राच्या जनसेवेसाठी हे सगळं बाजूला ठेवत आज त्यांनी दादांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्यासाठी जबाबदारी घेतली। परंतु अनेक प्रश्न आणि अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत, कारण एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस कारभार हातात घेतील सुनेत्राताई, त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे नेते मंडळी जे आहेत हे पक्ष चालवतील, हे सरकार चालवतील, अशी जी शंका उपस्थित करणारे आहेत त्यांना तुम्ही काय उत्तर? कोल्हापूरचं हेरवाडच्या ग्रामपंचायतीमध्ये 2 महिला सदस्य म्हणजे सरपंच आणि उपसरपंच यांनी विधवा प्रथाच्या विरोधातला ठराव केला आणि ते केवळ ग्रामपंचायतीलाच नाही तर महाराष्ट्राला मान्य करावं लागलं आणि सरकारला GR काढावं लागला विधवा प्रथाच्या विरोधात। इतकी ताकद महिला नेतृत्वामध्ये असते। खरं तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यानंतर तो वारसा चालवला तो सावित्रीबाईंनी चालवला। महिलांना इतकं कमकुवत का समजावं? खरं तर अहिल्याबाई होळकर असतील आणि राजमाता जिजाऊ मासाहेब असतील यांनी ज्या पद्धतीने हा विचारांचा वारसा पुढे चालवलाय तो कमकुवत कधीच नव्हता। एका महिलेला इतकं कमकुवत का समजतं? आणि वहिनी ह्या नवीन नाहीयेत, त्यांनी काठेवाडीमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे। 2009ला निर्मल ग्राम पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि खूप मोठ्या प्रवाहातनं ते आलेत। एक यशस्वी पुरुष जेव्हा जगतो तेव्हा स्वतःचा घरातली जबाबदारी बरोबर काठेवाडी असेल, तालुका असेल, ही सगळी जबाबदारी त्यांनी लिहिल्या पेलली आहे। त्याच्यामुळे या हातांना कमजोर समजू नये असं मला वाटतं। परंतु पुढे जाऊन पक्ष विलिनीकरणाबाबत जी काही चर्चा होते आहे, जो पक्षातला एक गट आहे त्यांचा विरोध आहे या सगळ्या गोष्टीला, म्हणून ही घाई केली झाली असं म्हटलं जातं, याला काय म्हणू? मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्याची ही वेळ नाहीये। निश्चितपणाने याबाबत दोन्ही पक्षाचे पक्षश्रेष्ठी यांच्यामध्ये काही चर्चा झाल्या असतील तर ते ओघाने आपल्यासमोर येतीलच। धन्यवाद। तर आपण पाहतोय या ठिकाणी रुपाली चाकणकर यांनी कोल्हापूरमधल्या एका ज्वलंत उदाहरण देऊन महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ही जबाबदारी लिलया पेलतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक।